नमस्कार सर. नमस्कार. दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी ही यात्रा आहे माळेगावची. ती आता 29 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत संपन्न होणार आहे. तर माळेगाव यात्रेसाठी काय विशेष गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आगाराकडून, कंधार आगाराकडून? हां, दक्षिण भारतातील सर्वात मोठी असणारी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथील यात्रेच्या अनुषंगाने आमचे नांदेड जिल्ह्याचे विभाग नियंत्रक माननीय चंद्रकांतजी वडसकर साहेब, तसेच विभागीय वाहतूक अधिकारी श्री कमलेश भारती साहेब यांच्या पूर्ण बसेसचं नियोजन असून या 150 बसेसद्वारे भाविकांची जास्तीत जास्त ने-आण करून भाविकांना या माळेगाव यात्रेचा अनुभव देण्याचा प्रयत्न राहील. त्या दृष्टीने कंधार आगारांतर्गत ही यात्रा चालवण्यात येते. त्या दृष्टीने आपण कंधार आगारातून 35 बसेसद्वारे ज्यादा वाहतूक करणार आहोत. त्यासाठी आपण लोहा बस स्थानकावरून 100, कंधार बसस्थानक तसेच कंधार शहरातील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या यात्रा शेडवरून ही प्रवाशांची वाहतूक ही घोडज ते माळाकोळी या मार्गाने माळेगावकरिता करणार आहोत. सर, गेल्या वर्षीचं नेमका फेऱ्या किती किंवा किती प्रवाशांनी हे केलं आणि आगाराला किती उत्पन्न झालं आणि यावर्षीचं काय टार्गेट आहे का? गेल्या वर्षी कंधार आगाराने 35 बसेसच्या मार्फत 74,032 किलोमीटरची वाहतूक केलेली असून त्या 35 बसेसनी 1506 ह्या फेऱ्या मारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला नेट उत्पन्न आलेलं आहे 25,40,511 रुपयांचे नेट उत्पन्न येऊन सवलत, ज्या की आपण विविध प्रकारच्या सवलती देतो, महिला आत्मसन्मान योजना तसेच ज्येष्ठ अमृत यांच्यासाठी असणारी योजना, त्याद्वारे आपल्याला 46,22,167 रुपयांचं उत्पन्न आलेलं आहे आणि आपण सर्व मिळून 93,388 प्रवाशांची गेल्या वर्षी वाहतूक केलेली आहे. सर, कंधार शहरामध्ये स्मशानभूमीकडून घोडज रोडकडून माळेगावला बसेस जातात, तर तिथं खूप गर्दी असते. काही अपघात होणे किंवा काही वेगळ्या घटना घडू नये त्यासाठी तिथं काय नियोजन केलेलं आहे? पोलिसांचा बंदोबस्त वगैरे केलेला आहे का तिथं? हां, पोलिसांचा बंदोबस्तासाठी आपण पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं असते आणि आपला तिथे एक स्पेशल शेड असतो स्मशानभूमीचा तिथे, आणि आपली जी म्हणजे चालक वाहक आहेत यांना सुरक्षित प्रवासी ने-आण करण्याच्या, सुरक्षित वाहन चालवण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतात. तसेच आपले एखादे वाहन मार्गस्थ बिघड झाले तर त्यासाठी आपला एक मार्गस्थ बिघड अटेंड करणारी टीम कार्यरत यावेळेस ठेवण्यात आलेली आहे. सर, आमदार साहेबांची बैठक सुद्धा विशेष झाली माळेगाव येथे आणि काल परवा खासदार साहेबांची, लातूर आणि नांदेडचे खासदार यांची सुद्धा एक आढावा बैठक झाली. तर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये तुम्हाला काय सूचना करण्यात आल्या? काय विशेष यावर्षी त्यांनी जास्त सुविधा देऊ, भर देऊ असं त्यांनी सांगितलं, तर त्यात तुम्हाला काय सूचना पोहोचल्यात काय? हो, सदरील दोन्ही आढावा बैठकांच्या अनुषंगाने आणि विभाग नियंत्रक साहेब स्वतः यांनी आमदार साहेबांच्या आढावा बैठकीमध्ये जसं सांगितलं आणि आमदार साहेबांनी जसं आपल्याला बसेसची संख्या वाढवण्याचा विचार करण्याबाबत सांगितलं, त्या दृष्टीने विभागाकडून जास्तीत जास्त बसेस कशा आपल्याला उपलब्ध होतील आणि जास्तीत जास्त या आगारातून अजून कशी प्रवाशांची सेवा सुविधा पुरवण्यात येईल याकडे आपला प्रयत्न राहील. तरी मी अभय भीमराव वाडवे, आगार व्यवस्थापक, कंधार आगार, तर माझ्यातर्फे आणि आमच्या विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक माननीय चंद्रकांतजी वडसकर साहेब यांच्या वतीने सर्व प्रवाशांना फक्त राप बसनेच सुरक्षित प्रवास करण्यासंदर्भात आवाहन करतो आणि महामंडळाच्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करतो आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांनी महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा असेही आवाहन करतो.